बिहारच्या राजकारणात हवा कधी बदलेल आणि कोणाचं नशीब कधी पालटेल हे गंगेच्या प्रवाहालाही कळत नाही। 14 एप्रिल 2026 रोजी हे पुन्हा एकदा सिद्ध झालं। 2 दशकांपासून सत्तेच्या केंद्रस्थानी असलेले सुशासन बाबू अर्थात नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला। नितीश कुमारांच्या राजीनाम्यानंतर आता भारतीय जनता पक्षाचे सम्राट चौधरी बिहारच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळणार आहेत। ज्या नेत्याने कधी काळी नितीश कुमारांना सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय डोक्यावरची पगडी काढणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा केली होती, तोच नेता आज त्याच खुर्चीवर बसणार आहे। पण हा प्रवास जितका ग्लॅमरस दिसतो तितकाच तो वादग्रस्त आणि आव्हानात्मक राहिलाय। कोण आहेत हे सम्राट चौधरी आणि त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी काय आहे, तसंच बिहारमधील भाजपचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा त्यांचा प्रवास कसा होता, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। 16 नोव्हेंबर 1968 रोजी मुंगेरच्या लखनपूर गावात जन्मलेल्या सम्राट यांना राजकारण वारशाने मिळालं। वडील शकुनी चौधरी हे बिहारच्या राजकारणातील किंग मेकर मानले जात। पण सम्राट यांची सुरुवात शांततामय नव्हती। 1990 मध्ये त्यांनी आरजेडी मधून राजकारणात प्रवेश केला खरा, पण 1995 मध्ये त्यांना एका खळबळजनक प्रकरणाने तुरुंगाची हवा खावी लागली। बिहारचे ज्येष्ठ काँग्रेस नेते सच्चिदानंद सिन्हा यांची हत्या झाली होती आणि या हत्येचा आरोप सम्राट चौधरींवर होता। याच गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे त्यांना तब्बल 90 दिवस तुरुंगात राहावं लागलं। राजकारण्यांच्या वारसदारांचे गुन्हेगारी विश्वासी असलेलं हे नातं बिहारसाठी नवं नव्हतं, पण सम्राट यांच्यासाठी हा एक मोठा कलंक ठरला। सम्राट चौधरी यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा स्कॅम म्हणजे त्यांच्या वयाचा वाद। 1999 मध्ये राबडी देवी सरकारने त्यांना अवघ्या 31व्या वर्षी कृषी मंत्री केलं, पण विरोधकांनी पुरावे सादर केले की सम्राट यांचं वय मंत्री होण्यासाठी आवश्यक असलेल्या 25 वर्षांपेक्षा कमी आहे। तत्कालीन राज्यपाल सरोज भान यांनी चौकशीचे आदेश दिले आणि निवडणूक आयोगाच्या अहवालात सम्राट यांचं वय 25 पेक्षा कमी असल्याचं सिद्ध झालं। नियमांची पायमल्ली केल्यामुळे 16 नोव्हेंबर म्हणजे चक्क सम्राट यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करण्यात आलं। आई वडील म्हणतात, मी 31 वर्षांचा आहे तर मी 31 वर्षांचाच आहे असा अजब दावा करणाऱ्या सम्राट यांनी 31 मेणबत्त्या लावून तो वाढदिवस साजरा केला होता, जो बिहारमध्ये आजही चर्चेचा विषय आहे। त्यांच्या शिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी मदुराई कामराज या विद्यापीठातून PFC म्हणजेच प्री फाउंडेशन कोर्स, जो 10वी उत्तीर्णाच्या समकक्ष असतो, हा कोर्स त्यांनी केलेला आहे। 2000 मध्ये परबत्ता मतदारसंघातून ते आमदार झाले आणि त्यानंतर त्यांची महत्वाकांक्षा वाढत गेली। 2014च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना खगडियातून तिकीट हवं होतं, पण लालू यादव यांनी ते नाकारलं। इथूनच सम्राट यांची बंडखोर वृत्ती पुन्हा उफाळून आली। त्यांनी आरजेडीचे 13 आमदार फोडल्याचा दावा केला, मात्र काही दिवसांतच ते आमदार लालूंकडे परतले आणि त्यांनी सम्राट यांच्यावर फसवणूक करून कागदपत्रांवर सह्या घेतल्याचा गंभीर आरोप केला। हा विश्वासघाताचा आरोप सम्राट यांच्या राजकीय प्रतिमेवर मोठा आघात होता। या प्रकरणामुळे त्यांना त्यांची विधानसभेची उमेदवारीही गमवावी लागली, पण सत्तेची ओढ त्यांना स्वस्थ बसू देईना, म्हणून त्यांनी JDUचा रस्ता धरला आणि जितन राम मांझी यांच्या मंत्रिमंडळात पुन्हा स्थान मिळवलं। 2017 मध्ये सम्राट चौधरी यांनी भाजपात प्रवेश केला आणि पक्षाने त्यांना OBC चेहरा म्हणून प्रोजेक्ट केलं। 2023 मध्ये जेव्हा ते बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष बनले, तेव्हा त्यांनी एक प्रसिद्ध शपथ घेतली। नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडल्यामुळे संतापलेल्या सम्राट यांनी आपल्या डोक्यावर एक विशेष पगडी बांधली आणि जाहीर केलं की जोपर्यंत नितीश कुमारांना मुख्यमंत्री पदावरून हटवणार नाही, तोपर्यंत ही पगडी उघडणार नाही। मात्र राजकारण हे संधी साधू असतं। 2024 मध्ये जेव्हा पुन्हा भाजप आणि नितीश एकत्र आले, तेव्हा सम्राट चौधरी यांना त्याच नितीश कुमारांच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम करावं लागलं आणि त्यांनी आपली ती प्रतिज्ञा सोयीनुसार मागे घेतली। ज्या नितीश कुमारांनी राजकारणात त्यांना अनेकदा टोमणे मारले, आज त्याच नितीश कुमारांची खुर्ची सम्राट चौधरी सांभाळणार आहेत। 15 एप्रिल 2026 रोजी झालेला हा शपथविधी हा केवळ एका व्यक्तीचा विजय नसून एका अशा राजकारणाचा विजय आहे, ज्याने गुन्हेगारीचे आरोप, वयाचा वाद, बंडखोरी आणि फसवणुकीचे आरोप सोसूनही सत्तेच्या सर्वोच्च शिखरापर्यंत मजल मारली। सम्राट चौधरी यांचा हा प्रवास आपल्याला सांगतो की बिहारच्या राजकारणात काहीही अशक्य नाही।
आजचा बंडखोर उद्याचा सम्राट असू शकतो. 15 एप्रिलचा हा शपथविधी बिहारसाठी विकासाची नवी पहाट आणतो की राजकारणाचा जुनाच खेळ खेळला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान या सर्व प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्रला सबस्क्राईब करा. धन्यवाद.